सुप्रभात मंडळी. मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत श्रमिकांच्या अनोख्या जगात हे श्री विवेक पटवर्धन लिखित पुस्तक. पहिल्या विभागातलं प्रकरण दुसरं आज सुरू करते. संहिता, संवेदनशीलता आणि समवेदना समजून घेणं. व्यक्तिविकासाचा आणखी एक महत्वाचा पैलू म्हणजे संवेदनशीलता आणि समवेदना वाढीस लागणं. कॉर्पोरेट जगात या दोन बाबींचा अभाव असल्यामुळे तुम्ही सतत समोरच्याचं मूल्यमापन करत बसता. तसंच समवेदना आपल्या निर्णय क्षमतेमध्ये लुडबुड करेल अशी कित्येकांना भीती वाटते. यामुळे समवेदनेची जाणीव संपत जाते. मात्र दूरदृष्टीनं विचार करता समवेदना ही भावना आयुष्यातली कोणतीही लढाई जिंकायला मदत करते हे लक्षात घ्यायला हवं. लेबर वेलफेअर या विषयात द्विपदवीधारक झाल्यानंतर मी टाटा पॉवर कंपनीत रुजू झालो. माझा तिथे घालवलेला वेळ वाया गेला असं मला वाटत असे. मात्र माझी धारणा पुढे एशियन पेंट्समध्ये रुजू झाल्यावर आमूलाग्र बदलली. टाटा पॉवर कंपनीत दाखल झालो तेव्हा मी कॉलेजमधून नुकताच बाहेर पडलो होतो. उमेदवारांच्या मुलाखती घेऊन त्यांना कंपनीत नोकरीवर दाखल करून घेणं, कंपनीतल्या नियमांबद्दल वॉर्निंग देणं, चार्जशीट दाखल करणं, खटल्यांची माहिती करून घेणं अशी कामं करणारा मी एक अधिकारी असेन अशी माझी तेव्हा समजूत होती. तसंच मला कामानिमित्त लेबर कोर्टात जायला मिळालं तर हवं होतं. कामगारांच्या वकिलांबरोबर काम करून कंपनीतल्या खटल्यांबाबत लेबर कमिशन समोर कंपनीचं प्रतिनिधित्व करायची माझी इच्छा होती. माझ्या अशा जबाबदाऱ्यांबाबत मी जी काही स्वप्न रंगवली होती त्यातलं काहीच घडलं नाही. मी ट्रॉम्बे पॉवर हाऊसमध्ये रुजू झालो आणि अर्थपूर्ण असं काहीच करायला मिळत नसल्यानं अक्षरशः वैतागलो. त्यातच मला मानसिक आरोग्य या विषयावर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ IIMH बरोबर काही कार्यक्रम आयोजित करायचं काम कंपनीनं दिलं. माझ्या कंपनीतल्या कामाशी जे काही माझं काम आहे असं तेव्हा मला वाटत होतं त्याच्याशी याचा काय संबंध होता हेच मला कळत नव्हतं. अखेरीस काहीतरी चांगलं करायला मिळेल या विचारानं मी ते काम करायचं मान्य केलं. पहिलाच आयोजित कार्यक्रम माझ्यासाठी धक्कादायक होता. IIMHच्या 2 प्रतिनिधींनी एका हाऊसिंग कॉलनीमध्ये तो कार्यक्रम आयोजित केला होता. द फिलिंग ऑफ हॉस्टिलिटी, शत्रुत्वाची भावना अशा शीर्षकाची फिल्म तिथल्या लोकांना दाखवणं हा तो कार्यक्रम होता. नॅशनल फिल्म बोर्ड ऑफ कॅनडा आणि नॅशनल सायकियाट्रिक असोसिएशन यांनी एकत्र येऊन ती छोटी डॉक्युमेंटरी तयार केली होती. कामगारांच्या कुटुंबियांशी त्यानंतर त्या डॉक्युमेंटरीबाबत चर्चा करायची होती. पालक मुलांच्या नातेसंबंधातली शत्रुत्वाची भावना यावर नंतर चर्चा झाली. काही जणांनी आपले वैयक्तिक अनुभव ज्या मोकळेपणाने सांगितले त्यानं मी आश्चर्यचकितच झालो. हाऊसिंग कॉलनीमध्ये राहताना प्रत्येकाचं आयुष्य म्हणजे एक खुली किताब असं असतं. कोणापासूनच काहीच लपत नाही, कोणी लपवतही नाही असं मला सांगण्यात आलं. कार्यक्रमानंतर अनेक पालकांनी IIMHच्या प्रतिनिधींशी वैयक्तिक पातळीवरही चर्चा केली. त्यांच्या समस्या ऐकून मी चकितच झालो. माझं संगोपन आणि पालनपोषण जे चांगल्या प्रकारे झालं त्यामुळे त्यांच्यासारख्या मानसिक समस्या मला भेडसावत नव्हत्या असं कधी मला वाटलं, तर कधी त्या पालकांना ज्या भावनांचा आणि त्रासदायक गोष्टींचा सामना करावा लागत होता तशा त्रासदायक भावना माझ्यातही लपलेल्या आहेत हेही माझ्या लक्षात आलं. एकूण या सगळ्याच माझ्या मनात उमटलेलं प्रतिबिंब स्पष्ट नव्हतं तर गोंधळाचं होतं. माझ्या डोक्यात त्यामुळे विचारांचं काहूर माजलं. याचा फायदा म्हणजे मी त्या लोकांचं आपापसातलं वागणं जास्त निरखायला लागलं आणि त्यांचं संगोपन कसं झालं असेल यावर माझे अपरिपक्व असे निष्कर्ष काढायला लागलो. हा माझ्या फावल्या वेळातला लाडका छंद झाला. IIMHचे प्रतिनिधी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस किंवा निर्मला निकेतन अशा मान्यवर संस्थांमध्ये शिकलेले होते.
त्यामुळे त्यांच्यासमोर मी माझे निष्कर्ष मांडत नव्हतो. त्या 2 महिला प्रतिनिधी माझ्याशी काही केसवर चर्चा मात्र करायच्या. मला आठवतं, एका केसमध्ये मात्र तटस्थ राहून त्या दोघींशी बोलणं मला जमलं नाही. एक लहान मुलगा त्याच्या वडिलांबरोबर आम्हाला भेटायला आला होता. 10-12 वर्षांचा तो मुलगा बोलताना किंवा चर्चा चालू असताना आमच्या डोळ्याला डोळा भिडवून पाहू शकत नव्हता. तो खूप उजरा होता असं माझं मत होतं. IIMHच्या 2 प्रतिनिधी महिलांना मात्र माझं मत अजिबात पटत नव्हतं. तो गुजरा आहे हे त्या दोघींना अमान्य होतं. वडिलांबद्दल त्या मुलाच्या मनात शत्रुत्वाची भावना आहे हे त्यांचं मत. तो लहान मुलगा वडिलांशी पटत नसल्यानं घरातून पळून गेल्याचं मला नंतर कळलं. मला आश्चर्य वाटलं. माझा समज चुकीचा ठरला होता. IIMHच्या प्रतिनिधींचं या बाबतीतलं नैपुण्य मी मान्य केलं. संविधान. वसाहतीतल्या क्लब हाऊसमध्ये फिल्म दाखवण्याचे संध्याकाळचे अनेक कार्यक्रम मानसिक आरोग्य आणि पालक मुलांचं नातं या विषयांवर प्रबोधन करण्यासाठी आयोजित केलेले असायचे. नॅशनल फिल्म बोर्ड ऑफ कॅनडा सारख्या संस्थांकडून खुनशी वृत्ती, बुजरेपणा, नैराश्य, पूर्वग्रह अशा विषयांवर उत्तम संहिता आणि दिग्दर्शन यातून साकारलेल्या डॉक्युमेंटरी तिथे दाखवण्यासाठी निवडल्या जायच्या. यानंतर आम्ही पॉवर हाऊसेसमध्ये ज्या डॉक्युमेंटरी दाखवल्या तिथे शत्रुत्व आणि तत्सम गोष्टी वेगळ्या पद्धतीत चर्चेत आल्या. त्यामुळे कामाच्या ठिकाणच्या नातेसंबंधांमध्ये अशा भावना कशा प्रकारे करतात, ते कशा प्रकारे काम करतात ते मला उमगत गेलं. वडिलांबरोबरचं नातं आणि आपल्या वरिष्ठांबरोबरचं नातं यात अनेक समान गोष्टी आढळतात असंही मला जाणवलं. आम्ही प्रत्येक डॉक्युमेंटरीचे साधारण प्रत्येकी 6 शो आयोजित केले आणि एकूण सुमारे 75 शोजचं आयोजन केल्याचं मला स्मरतं. डॉक्युमेंटरीमधल्या प्रत्येक विषय माझ्यात किती खोलवर शिरला असेल ते लक्षात यावं यासाठी मी ही आकडेवारी दिली आहे. यानंतर मी माणसांमधल्या कम्युनिकेशनचं जास्त सजगतेनं विश्लेषण करायला लागलो. यामुळेच मला फ्रॉइड वाचावासा वाटला आणि मानसशास्त्रातला माझा रसही वाढला. तोपर्यंतही हे सगळं माहीत करून घ्यायला हवं असं वाटत असलं तरी कामगार आणि कामगार संघटना या माझ्या कामांशी त्याचा काही संबंध नाही असंही मला ठामपणे वाटत होतं. आणखी एका प्रसंगाची माझ्या मनावर चांगली छाप पडली. निर्मला निकेतनच्या एका विद्यार्थिनीला इंटर्नशिपसाठी समुपदेशन यावर आधारित एक प्रोजेक्ट करायचा होता. माझ्या माहितीत कॉन्ट्रॅक्टवर काम करणारा एम नावाचा एक कामगार होता. तामिळनाडूमधून आलेल्या त्या कामगाराला समुपदेशनाची गरज होती असं मला वाटल्यामुळे मी त्या दोघांची एकमेकांशी ओळख करून दिली. ती विद्यार्थिनी निसंशयपणे समुपदेशनात कुशल होती आणि ती इंटर्नशिप संपवून परत कॉलेजमध्ये गेल्यावर एम फार अस्वस्थ झाला होता. त्यानं तिला संपर्क करण्यासाठी तिची माहिती मागितली. ती माहिती त्याला द्यायला मी नकार दिला. एम हा एका वेश्येचा मुलगा होता आणि त्यानं समुपदेशिकेला म्हणजे निर्मला निकेतनच्या त्या विद्यार्थिनीला समुपदेशनादरम्यान अनेक गोष्टी सांगितल्या होत्या. त्यामुळे तिच्यावरचं त्याचं मानसिक अवलंबित्व खूप वाढलं होतं. आपला तिच्याशी संपर्क होऊ शकत नाही हे कळल्यावर तो अक्षरशः बिथरला होता. त्या विद्यार्थिनीनं मला ही ट्रान्सफरन्सची केस असल्याचं समजावून सांगितलं. तिच्यासाठी तिनं शिकलेल्या शैक्षणिक सिद्धांताला पुष्टी देणारा एक धडा होता. पण एमला ते सहन करणं जड जात होतं. तिनं त्याच्या हृदयातल्या अनेक जखमा उघडल्या होत्या आणि आता त्या भळा वाहत होत्या. काही वर्षानंतर मी वहिदा रेहमान, धर्मेंद्र आणि राजेश खन्ना यांचा खामोशी हा चित्रपट पाहिला आणि एमच्या केसच्या आठवणी माझ्या मनात साहजिकच जागृत झाल्या. रसायनशास्त्रात पदवी घेतलेल्या माझ्यासारख्या माणसाला
नात्यांमधली केमिस्ट्री माणसांवर किती परिणाम करते हे दिसत गेलं आणि एक नवीनच विश्व माझ्यासमोर उलगडत गेलं. माणसाच्या बालपणाबद्दल जाणून घेतलं तर त्याच्या भविष्यातल्या वर्तनाबद्दल काही ठोकताळे बांधता येऊ शकतात हे मी शिकलो गेलो. त्या आयुष्य नावाच्या चित्रपटात वडील या आयुष्यातल्या पहिल्या अधिकार गाजवणाऱ्या एखाद्या व्यक्तीबरोबरची संहिता ही ऑफिसमध्ये नव्यानं तशीच घडते असं माझ्या लक्षात आलं. वडील आणि मुलगा यांच्यातलं सौहार्दपूर्ण सुदृढ नातं मुलाच्या यशाची पूर्वसूचना देतं असं माझं वैयक्तिक मत आहे. तो तुम्हाला आयुष्यातल्या वादळ वाऱ्यांशी सामना करायला तयार करतो. त्या सुमारास मी फ्रॉइड, ट्रान्झॅक्शनल ॲनालिसिस आणि समुपदेशन याबद्दलही वाचायला सुरुवात केली होती. मजा म्हणजे मला ते विषय आवडले असले तरी उपयोगाचे वाटत नव्हते. मानसिक स्वास्थ्यासाठी नातेसंबंधांची बांधणी, ट्रान्झॅक्शनल ॲनालिसिस आणि समुपदेशन या गोष्टींचं महत्त्व कळायला मला वेळ लागला. त्यानंतर मात्र नातेसंबंध आणि त्यातली देवाणघेवाण हा माझा जिव्हाळ्याचा विषय ठरला. ट्रान्झॅक्शनल ॲनालिसिस म्हणजे काय हे मी थोडक्यात समजावून सांगतो. विकिपीडियामधला लेख त्याबद्दल उपयोगी आहे. ट्रान्झॅक्शनल ॲनालिसिस TA हा मनोविश्लेषणाचा सिद्धांत आहे आणि माणूस संवाद साधतो त्याच्या सामाजिक देवाणघेवाणीचं म्हणजे ट्रान्झॅक्शन्सचं विश्लेषण, त्याची इगो स्टेट, पॅरेंट, ॲडल्ट किंवा चाइल्ड ठरवण्यासाठी आणि त्याच्या वागण्याचा अर्थ लावण्यासाठी केलं जातं. एरिक बर्न ज्यानं ट्रान्झॅक्शनल ॲनालिसिसची कल्पना मांडली यानं मानवी परस्पर संबंधांमध्ये जी माणसं गुंतलेली असतात त्यांच्या 3 इगो स्टेट मांडल्या: पेरेंट, ॲडल्ट आणि चाइल्ड स्टेट. त्यानंतर व्यक्तींमधल्या परस्पर संवादांचं विश्लेषण करत प्रत्येकाची तात्कालीन स्टेट ठरवली. या परस्पर संबंधांमधल्या देवाणघेवाणीला तो ट्रान्झॅक्शन्स असं मानतो आणि या ट्रान्झॅक्शन्सचे विशिष्ट नमुने जे दैनंदिन आयुष्यातल्या संबंधांमध्ये सातत्यानं डोकावतात त्यांना गेम म्हणतो. टीएचा वापर समजून घेण्याच्या आणि चांगल्या प्रकारे संवाद साधण्याच्या त्याच्या महान उपयुक्ततेमध्ये आहे. उदाहरणार्थ माझ्या लक्षात आलं की आमचा संचालक वाटाघाटीत तरबेज होता. जो मीटिंग सुरू करताना मी तुमच्याशी असहमत असू शकतो पण मी केवळ विरोधासाठी विरोधी भूमिका घेणार नाही असं सांगे. समोरच्या माणसाचं स्वातंत्र्य अबाधित राखणारं ते एक चतुर विधान होतं, पण दुसऱ्या पक्षाशी वाटाघाटी सुरू करण्यासाठी ते समवेदना जागवणारं आणि आश्वासक होतं. मला मग अनेक वरिष्ठांमध्ये क्रिटिकल पेरेंट दिसायला लागले जे त्यांच्या टीममधल्या सदस्यांशी ओबिडियंट चाइल्डसारखे वागायचे. मला मोरारजी देसाईंमध्ये खूप क्रिटिकल पेरेंट दिसला आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्यामध्ये ॲडल्ट प्लस नर्चरिंग पेरेंट दिसला. मी गेम्स पीपल प्ले वाचलं तेव्हा ट्रान्झॅक्शनचे सातत्याने दिसणारे नमुने किंवा गेम्सचं जग माझ्यासमोर तरळायला लागलं. मीटिंगांमध्ये मी तटस्थपणे बघ्याच्या भूमिकेत असताना गेम्स पीपल प्ले हे मी एन्जॉय करायला लागलो. आपल्या बोलण्याच्या जाळ्यात कोणी सापडला आणि त्याला जरुरीपेक्षा जास्त शिक्षा दिली असं मॅनेजर करायचे तेव्हा बरा सापडलास बच्चमजी, नाऊ आय हॅव गॉट यू, यू सन ऑफ अ बीच हा गेम खेळताना मला दिसायचं. एका ऑटोमोबाईल धंद्यातल्या कामगार संघटनेच्या नेत्यानं मला सांगितलं की कंत्राटी कामगार पर्यवेक्षकाला उलटून बोलला तर त्याला कामाच्या ठिकाणी कामाशिवाय एखाद्या कोपऱ्यात तासनतास किंवा कामाची पाळी संपेपर्यंत तिष्ठत उभं केलं जायचं. जोपर्यंत तो मनातून खचून जाऊन क्षमा मागत नाही तोपर्यंत. गेमचं हे उत्तम पण भयानक उदाहरण आहे. कालांतरानं टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये कॉन्फ्लिक्ट मॅनेजमेंट शिकवताना
मी टीए थोडक्यात समजावून सांगत असे. एखाद्या कंपनीत आपण ज्यांच्याशी दररोज संवाद साधत असतो ती माणसं बदलत राहतात. एकमेकांना समजून घ्यायला पुरेसा वेळ नसतो. त्यांच्याबद्दल पटकन मतं बनवावी लागतात आणि अर्थपूर्ण किंवा महत्त्वाची संभाषणं करावी लागतात. आपल्याकडे माणसांना समजून घेण्याची एक मांडणी तयार असेल तर संभाषणात त्यांना खिळवून ठेवण्यात आपण यशस्वी होतो. ट्रान्झॅक्शनल ॲनालिसिस म्हणजे टीए त्यासाठी उपयोगी पडतं असं मला वाटतं. त्यानंतर मग क्रिटिकल पॅरेंट असलेला नेता हा यशस्वी असला तरी त्याला फारसे मित्र का नसतात, किंवा एखादा नेता जो मोठ्या प्रमाणात NP म्हणजे नर्चरिंग पेरेंट आणि A म्हणजे -A ॲडल्ट असतो त्याला लोक का वाखाणतात याची त्याच्यावर का प्रेम करतात ते कळतं. हे शिक्षण एशियन पेंट्समध्ये असताना मला खूप कामाला आलं. तिथे सहकाऱ्यांबरोबर उत्तम नातं असणं ही यशस्वीतेची एक खूण मानली जायची. काहीशा अनिच्छेनच ट्रान्झॅक्शनल ॲनालिसिस, समुपदेशन आणि मानसिक स्वास्थ्य या बाबी मी शिकून घेतल्या, पण त्या मी कधीच विसरलो नाही. माझ्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात माझ्या भावनांची आणि कौशल्यांची परीक्षा पाहणारे अनेक प्रसंग आले. तिथे मला हे सगळं शिक्षण कामी आलं. शिक्षण कधीही वाया जात नाही, उलट ती भविष्यासाठी तरतूद ठरते हे माझ्या लक्षात आलं. तो तुम्हाला अवघड प्रसंगांना तोंड द्यायला लावतो आणि तोच ते प्रसंग कसे हाताळायचे ते शिकवतो, यावर माझा विश्वास आहे. माझ्या या मताला काही पुरावा उपलब्ध नसेल, पण माझ्या काही मित्रांचाही असाच वैयक्तिक अनुभव आहे. मंडळी, आज आपण इथे थांबतोय आणि ह्याचा पुढचा भाग आपण उद्या वाचणार आहोत. तर तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते. उद्या भेटूया पुढच्या भागासह. धन्यवाद.